खेड्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। हिंगोलीमध्ये रब्बी हंगाम अखेर टप्प्यामध्ये असताना शेतकरी पीक कर्जापासून वंचित। केवळ 46% शेतकऱ्यांना कर्ज। हंगाम संपल्यावर कर्ज देणार का, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। नाशिकच्या गिरणा धरणामधून 1,500 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अहमदनगर तालुक्यामधील विहिरी आणि तलाव कोरडे ठाक। उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती। शासनाने किमान पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी। गडचिरोलीमध्ये हत्ती स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून स्थानिक आक्रमक। केंद्र आणि राज्य सरकारकडे हत्तींचं स्थलांतर पूर्णतः रद्द करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यामधील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची 60% पदं रिक्त। उपचारांसाठी रुग्णांची फरफट। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची मागणी। कोल्हापूर शहरातील रस्ते कामामध्ये पालिकेचा सावळा गोंधळ सुरू। पाईपलाईनच्या कामासाठी नवे डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा उखडले। पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त। सकल धनगर समाजाच्या वतीने आज बुलडाणा शहर बंद। आरक्षणाच्या मागणीसाठी 15 दिवसांपासून उपोषण सुरू। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। भंडाऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियान। भारतीय युवा मोर्चाचा उपक्रम। अभियानाला मोठ्या संख्येने नागरिकांचं समर्थन। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण।